हॅलो गाईज, आज मी चाललो आहे महाबळेश्वरला. गाडी चार्जला लागली आहे 4 झोनला आणि आत्ता आय एम इन मिडल ऑफ नोवेअर. आणि बघूया, अजून पुण्यापासून 50 किलोमीटर लांब आलं. हा वडापाव नाही, कोल्ड्रिंक पिएगा. तर आम्ही 70% चार्ज केली होती, आता 30% राहिली. आम्ही पोचले 5 गणीला. असा आहे व्ह्यू. पाणी आता कमी झालं आहे ड्यू टू समर्स. सो दिस इज आवर गाडी अँड वी आर गोइंग टू मॅप्रो गार्डन. ये मॅप्रो गार्डन का पार्किंग आहे. चलो. चल ना मग तिकडंच. काय मस्त आहे. पकडो, डाल दो डस्टबिन में. मँगो जामून चांगलंच आहे. असतं ना. गुड वन. 360ला डब्बा आहे. ही आमची शॉपिंग. दाखव शॉपिंग. थांबायची पिशवी दाखव. खोल गाय. हे 3 प्रकारचे क्रश, 4 प्रकारचे फ्रूट बार आणि एक चॉकलेट. हाँ पिशवी. तो गाइस, अब फाइनली 8 बज रहे हैं. हम आ गए हैं क्लब महिंद्रा साज. दिखाऊँ आपको. हा आहे आमचा रूम. हो, काय नाही झालं. फ्रीज. आता इथून काय दिसणार काही माहीत नाही. अरे वा, गॅलरी तर चांगली दिसते. बिखरिकी. गॅलरी रेस्टॉरंट. अरे वा, आता दिसणार नाही, सकाळी दिसेल. व्ह्यू जास्त चांगला आहे. आता आपली गाडी बघूया. गाडी आता आम्ही आलो आहे वेण्णा लेक. फोटो काढणार, बाकी काही नाही. जेवण झालं आमचं. काय आम्ही आलो आहे वेण्णा लेकला आणि फक्त बसलो आहे, कारण
बोटिंग करायला आता खूप ऊन आहे आणि एवढ्या उन्हात आम्ही जाणार नाही. एवढं असं ऊन आहे इथे आणि पाणी पण कमी आहे त्यामुळे एवढी मजा नाही. पण मग वारं चांगलं सुटलं आहे गरमीचं. सोफा कम बेड. इथे आहे ओव्हन, फ्रीज, किचन, हा मेन बेड. बापरे, बाथरूम, एवढा मोठा बाथरूम आहे. आणि हा आहे गॅलरी. आता व्ह्यू नाही आहे, मग अशी व्ह्यू होता आधी आम्हाला, आता नो व्ह्यू. इकडे बंगला आहे सिंघानियाचं. आधीच्या रूमचं फर्निचर मोडलेलं होतं आणि पंखा एकदम भूताच्या पिक्चरसारखा आवाज करायचा आणि व्हेरियस अदर इश्यूज. त्यामुळे मग आम्ही रूम घेतला बदलून. आता आम्ही या रूममध्ये अतिशय थंड आहे कारण आपण याच्या आधीच AC चालू होता. तर आता बनवणार कॉकटेल, बडीसोप फ्लेवर. याचा ग्लास, याचा क्रश. आता आपण क्रश, वोडका, सोडा आहे, सोडा, स्प्राईट. खोललं नाही ते, खोलून द्या. ओके, आता टेस्ट करा. काही नाही, तुम्ही टेस्ट करा फक्त. कसं आहे? बहुत बढ़िया. ओके, खूप छान, खूप छान. गुड मॉर्निंग. आता गाडी चार्जिंग काढूया आणि मग आज आपण जाणार आहोत तपोवल्याला. खूप ऐकलं आहे, कधी गेलो नाही आहे, अंडर रेटेड आहे. त्यामुळे मग आता तिकडे जाऊया. चार्जिंगला लावली होती पण मग इकडे लाईट जायची, त्यामुळे चार्जिंग ऑफ होऊन जायची. परत ॲपवरून चालू करावं लागतं आहे. हे चार्जर काय एवढं चांगलं नाही. हे कोणतं झिऑन कंपनीचं आहे. या ठिकाणी चार्ज झोन वगैरे असतं तर ते जास्त चांगलं चालतं. त्याला परत चालू नाही करावं लागत पॉवर फेल्युअरमुळे. तर आपल्याकडे आपलं पण चार्जर आहे. आता आम्ही आलो आहे दापोळा लेक आणि इथपर्यंत पाणी असतं. पावसाळ्यात पर्यंत पाणी असतं त्या भिंतीपर्यंत. असा सगळा व्ह्यू आहे. आता खूपच कमी पाणी आहे. आता पावसाळ्यात कसं दिसतं काय माहीत. दापोळा गाव.
आता आमचा तिसऱ्यांदा रूम बदलला आहे. म्हणजे झालं असं की आमची बुकिंग होती 11-12 तारखेची. 13 तारखेची आमची बुकिंगच नव्हती. आम्हाला वाटतं बुकिंग आहे. आम्ही गेलो फिरायला, तापळं वगैरे बघून आलो. आणि तिकडे गेल्यावर आम्हाला कॉल आला की सर तुम्ही जायचे की म्हटलं नाही. पण ते बोलले नाही सर बुकिंग. आम्ही व्हेरीफाय केलं, दीदीला फोन करून ती बोलली 2च दिवस. आता इकडं आल्यावर रूम नव्हता. त्यांना म्हटलं रूम शोधून द्या आम्हाला कोणतं तरी. आता आम्ही त्या 3 दिवसाच्या तयारीने आलो आहे. मी जरा वेळ आम्हाला थांबवलं. रूम तर अवेलेबल नव्हते, पण मग आता हा एक अवेलेबल करून दिला आहे. आणि रूम आमचे अपग्रेडच होत चाललेत आता, नाही का. म्हणजे पहिले छोटासा होता, थोडा मोठा दिला, आता हा खूपच मोठा आहे. 1 BR आहे. हा इथे सोफा आहे. इथे हा सोफा कम बेड. इकडे अजून एक सोफा कम बेड. तर बेडरूममध्ये मोठा बेड, कबर्ड मध्ये गेलं, एवढं मोठं बाथरूम. आणि आय थिंक बाथरूम पण 2 असतील. 1 BR आहे म्हणजे. बघूयात थांबा. नाही, बाथरूम एकच आहे. किचन मोठं आहे थोडंसं. चावी घेऊ. चावीची गरज नाही. ओके, डन. ही अशी गॅलरी पण आहे. आणि इकडे आपली गाडी चार्जिंगला लागली आहे. सो ओव्हरऑल चांगला रूम भेटला आहे. सकाळचे 5:30 वाजले. म्हणजे 5:30 वाजता आम्ही उठलो. आता 6 वाजले आणि सनसेट बघायला आलो होतो विल्सन पॉईंटला. हां, सनराईज बघायला आलो होतो. हे बघा सनराईज. कोणत्याही घरासमोर हे दिसलं, इथं थांबू शकतात आणि पुस्तकं वाचू शकतात, माहिती देतात. आणि असे 40 2017 हा प्रोजेक्ट सुरू झाला. आज 10 वर्ष चालू आहे. त्याच्यामध्ये 35 धान्य आहे. असं केलं प्रत्येक घरातल्या व्यक्तींची नावं आहेत आणि फोन नंबर आहे. कुठल्या घरात कुठलं साहित्य पोहोचत आहे. आमच्याकडे विनोदी साहित्य आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाची ठळक वैशिष्ट्ये मागे आहे. प्रकल्प कसं सुरू झाला हा. त्याच्यामध्ये यांनी काय केलं, शाळेमध्ये मुलांसाठी बाल साहित्य ठेवलं आहे आणि मंदिरात संत साहित्य ठेवलेलं आहे. मंदिरं पण निवडले. एकूण 35 झाले. आता हा व्याप बंद होऊन फक्त पुढे 5-5 घरं दरवर्षी वाढतात. आता 35 आहेत. त्याकडे 40-45 असं वाढत जातं त्याच्यामध्ये. त्याच्यावर तुम्हाला कृषी कांचन म्हणून येताना बोर्ड लागला असेल, त्यांच्या घरी प्रकल्प कार्यालय वरचा फ्लोर त्यांनी पूर्ण ऑफिससाठी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लेखक, साहित्य, कलाकार येतात. त्याच्यामध्ये हिरवी घर अशी दिसतात आहे. ते हिरव्या घरांचे हिरव्या याच्यामध्ये काम आहेत. तिथे राहण्याची पण सोय आहे. ऑनलाईन बुकिंग. वाडीच्या गोष्टी, मम्मीला चांगली पुस्तक आहेत. असे एक एक असे. आलाय पारसे पॉइंट. आज वीकडे आहे त्यामुळे पारसे पॉइंट एकदम रिकामा पडलाय. काहीच नाही इथं. पाणी पण कमी आहे तसं.